आपला परिचय पंजाबरावजी देवतळे. हां. दिग्गी कोल्हे. पूर्ण सांगा तालुका वगैरे. दिग्गी कोल्हे, तालुका चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती. अमरावतीमधले हे शेतकरी आहे विनोद भाऊ देवतळे, यांना पण माझंच मार्गदर्शनाखाली यांचं पण काकडीचा दरवर्षीचा प्लॉट जवळपास एकरभराचा असेल आहे की नाही, एकरभराचा प्लॉट. काय सांगू शकता शेतकऱ्यांना? तर या काकडीबद्दल म्हणजे आता मालही भरपूर निघून आला, पण सुधीर भाऊ यांच्या समजा मार्गदर्शनाखाली चालू आहे. जय गजानन कृषी केंद्राच्या हां चालू आहे बा. हां. आणखी आता स्प्रेवर माल निघून राहिलेला आहे आता खूप. पहिला दुसरा तोडा चालू आहे. हां. कसं निघाला माल? किती क्विंटल निघत आहे माल? आता पहिल्या वेळेला 1.5 क्विंटल निघाला होता. आता कमीत कमी एकरात आता 5-7 क्विंटलचा तोडा निघते. हां, म्हणजे तोडत जसे वाढत तसे तसे माल वाढतो. हो, 15 क्विंटलपर्यंत जाऊ शकते. किती पाकिट काकडी लावली होती? हे आहे 12 पाकिटं. 12 पाकिट काकडी लावली तुम्ही. आणि सध्या पिकाची चांगली स्थिती आहे. हो. फुलं सेटिंग चांगलं होत आहे. फुलाचं कन्वर्ट काकडीमध्ये होत आहे आणि चांगल्या प्रकारचं सध्या रोगुराई हिरवीगच्च काकडी आहे. हिरवीगच्च. बरोबर आहे. आणि काय तेच का बा, असं काहीतरी करा आणि आपला साई कृषी केंद्रातून, गजानन कृषी केंद्रातून घेऊन या. तर बाकी काय सांगू शकतो. जय गजानन कृषी केंद्र एरणगाव. तुमचं नाव पण भुलले राजे दुकानात आपल्या. आपला काही नाही, त्या कृषी केंद्राच्या नावावर थोड्या तुमच्या नावावर ओळखतो आम्ही प्रतिमा. हो बरोबर आहे. आपल्याला ते बाकी कृषी केंद्राचं नावाशी काय करावं लागते आपल्याला. हो. आणि तुमचं जे चेहरा पाहिल्यानंतर तुमचं जे मार्गदर्शन भेटते त्या नावाखाली आम्ही त्याच्यावाला हे करतो ना. हो हो. असं आहे ना ते. धन्यवाद विनोद भाऊ, आपली मुलाखत दिल्याबद्दल आणि शेतकऱ्यांना माहिती सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.